समर्थ। आज मी तुम्हाला सांगणार आहे, भरपूर स्त्रियांना, भरपूर लोकांना माहित नाही आपली कुलदेवी कोण आहे। तिचा मान सन्मान करायचा आहे, पण आपल्याला आपली कुलदेवीच माहित नाही, तर तिचा मान सन्मान कसं होईल। त्या घरामध्ये, ज्या घरामध्ये आपल्या कुलदेवीची सेवा होत नाही, तिचा मान सन्मान होत नाही, त्या घरामध्ये अशा प्रकारे अडचणी निर्माण होत असतात। आता अडचणी काय, तर त्यांना संतान प्राप्ती होत नाही, त्यांच्या घरामध्ये वादविवाद कटकट होत असते, त्यांचा जो पती असतो तो दुसऱ्या बाईच्या नादी लागलेला असतो, किंवा त्या घरामध्ये सारखं जे व्यक्ती असतात ते आजारी पडत असतात, पैसा पुरत नाही, त्या घरामध्ये भरपूर पैसा असून सुद्धा सुख प्राप्ती होत नाही। अशाच ठिकाणी ज्यांना कुलदेवी माहीत नाही त्यांच्या घरामध्ये असे प्रॉब्लेम उद्भवत असतात। त्याच्यामुळे ज्यांना कुलदेवी माहीत नाही त्यांनी अतिशय साध्या सिंपलपणाने कुलदेवीचं स्मरण करायचं आहे। रोज देवपूजा झाल्यानंतर आपल्याला आपली कुलदेवी माहीत नसेल तर हा मंत्र तुम्ही पठण करायचा आहे। मंत्र आहे ओम श्री कुलदेवताय नमः, श्री कुलदेवताय नमः असा मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे। 11 वेळेस करू शकतात, 21 वेळेस, 51 वेळेस, 108 वेळेस रोज, जोपर्यंत तुम्हाला तुमची कुलदेवी माहीत होत नाही तोपर्यंत तुम्ही असाच मंत्राचं पठण करायचं आहे। एक ना एक दिवस नक्कीच तुम्हाला तुमची कुलदेवी या मंत्राद्वारे निश्चितच तुम्हाला दर्शन देईल, साक्षात्कार होईल, कोणीतरी तुम्हाला याच्याबद्दल माहिती सांगेल। तुम्ही करून बघा, अनुभव घेऊन बघा। माझं चॅनल आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।